पुढारी होता दादा, पुढारी. तुमच्याकडे आहे का पुढारी? आहे ना? हां, पुढारी होता आणि चांगला जेवायला बसला बरं का. पुढारी जेवायला चांगला 100 किलोचा होता. किती? अजिबात एकमेकाकडे पाहायचं नाही बरं का. तुम्हाला खोटं नाही सांगत, वजन वाढायला सुद्धा समाधानच पाहिजे गड्या. जळक्या माणसाचं कधीच वजन वाढत नाही, कधीच नाही. वजन वाढायला काय पाहिजे? काय पाहिजे? समाधान. ते चांगलं किती किलोचं होतं? 100 किलोचं. 100 किलोचा पुढारी जेवायला बसला दादा. आता पुढाऱ्याच्या जेवणात आणि आपल्या जेवणात खूप फरक आहे. 5 पक्वान्नाचं जेवण त्या पुढाऱ्याला, आणि जेवायला बसली पुढारी. बसल्याबरोबर त्यानं असं ताटाच्या भोवती पाणी फिरवलं. मला सांगा महिला मंडळ, ताटाच्या भोवती पाणी का फिरवावं? मुंग्या येऊ नये म्हणून, नाही का? मग का फिरवावं? त्याचं कारण आहे. ज्यांच्या घरी जेवायला जातो ना, कधी कधी काही काही बायका इतक्या करम कटाळ्या असतात की स्वयंपाक शिव्या देऊ देऊ करतात. शिव्या देऊ देऊ स्वयंपाक करतात. काय अर्थ आहे त्याला? ऐका ना, स्वयंपाक करताना सुद्धा भगवत चिंतन आमच्याकडनं घडणं अत्यंत महत्वाचं आहे. पण भगवत चिंतन कसं करावं? ज्या वेळेला मी स्वयंपाक करू त्या वेळेला भगवंताचं चिंतन करायचंय. कोटी गोड भगवंताचं नाम आहे. म्हणा हरे राम 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 भजन केलं पाहिजे. ऐका ऐका, त्याचं भजन केलं ना तो इतका आनंदी होत असतो, माझा परमात्मा इतका आनंदी होत असतो. म्हणून दर वेळेला आपण त्या परमेश्वराचं चिंतन करणं गरजेचं आहे. हो, कारण ज्याच्या नगरीत राहतो ना ती नगरी त्याची, त्याच्या नगरीत राहतो. आणि माझ्या प्रभूंचं चिंतन करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं गेल्या वर्षीपासून भारतामध्ये सगळं आनंदाचं वातावरण, नाही का? हाच तो जानेवारी महिना महाराज, त्या दिवसाची आपण वाट पाहत होतो, ती म्हणजे 22 जानेवारी. तोच जानेवारी महिना, आणि त्याच जानेवारी महिन्यामध्ये माझ्या प्रभूंना मंदिर मिळालं. इतक्या दिवसापासून त्या मंदिरापासून दूर असताना माझ्या देवाला ते मंदिर मिळालं. म्हणून एक गजर त्याच्या करता माझ्या पाठीमागे सर्वांनी गजर करायचं. जय श्रीराम, जय श्रीराम. ऐका, त्या प्रभूचं चिंतन केलं पाहिजे. महिला मंडळ, मला सांगायचं एवढंच आहे, कोणतंही काम करा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कामात काम करा, पण त्या भगवंताचं चिंतन करा. म्हणून ऐका, कुठपर्यंत आलो होतो आपण? हा, स्वयंपाक, स्वयंपाक, शाबास शाबास. ऐका ऐका ऐका,
काही काही हुशार आहेत बुवा, काही माशीपर्यंत गेले, काही पुढाऱ्यापर्यंत गेले, पण मी इथपर्यंत आले होते की स्वयंपाक बनवताना देवाचं चिंतन घेऊन स्वयंपाक बनवलं पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वांनी भजन केलं. आणि मग मात्र ज्याच्या घरी जातो ना, महाराज तू कसा स्वयंपाक बनवतो आपल्याला खरंच माहीत नसतं. आपल्या मनातले संकल्प विकल्प त्याच्यामध्ये उतरत असतात, आपले दोष त्याच्यामध्ये उतरत असतात. आणि जेव्हा आपण जेवायला बसतो त्यातले सगळे दोष आपल्यामध्ये येत असतात, उतरत असतात. आणि म्हणून ताटाच्या भोवती पाणी फिरवलं की त्या अन्नातले दोष निघून जातात आणि त्या अन्नाचं रूपांतर प्रसादात होतं. आहारशास्त्र सांगते प्रसाद असतो प्रसन्नता. ते वातावरण प्रसन्न व्हावं, त्याचं रूपांतर प्रसादात व्हावं म्हणून ताटाच्या भोवती काय फिरवावं? पाणी फिरवावं. कोणी फिरवलं पाणी? पुढाऱ्याने. शाबास. आपल्या डोक्यात फक्त पुढारीच आहे दादा, ऐका जाऊ द्या. त्याने ताटाच्या भोवती पाणी फिरवलं आणि फिरवल्याच्या नंतर सगळं जेवण आटोपलं. आणि असं म्हणतात की जेवणाच्या शेवटी स्वीट्स खावं म्हणून ताटाच्या शेजारी वाटी होती आणि वाटीमध्ये गुलाबजाम होते. आता आपल्या नशिबात नसली गुलाबजाम तर गुळाचा खडा तरी खावा, तो पचनासाठी उत्तम असतो बरं का, म्हणून गुळाचा खडा तरी खाल्ला पाहिजे. पण त्यानं अशी वाटी उचलली, त्यातला असा गुलाबजाम उचलला आणि तोंडात टाकायला आ केला. गुलाबजाम तोंडात टाकणार तेवढ्यात एक माशी बनबन करत आली आणि गुलाबजामच्या आधीच आतमध्ये गेली. आता आतमध्ये गेल्यावर दादा त्या माशीनं जरा एखाद्या ठिकाणी कोपऱ्याला बसावं की नाही, त्याचं गोडाऊन बरंच मोठं होतं ना, 100 किलोचं म्हणलं पोट 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 काय कमी असेल का? तिनं एखाद्या कोपऱ्याला बसायचं की नाही? अजिबात नाही. माशी आत गेली, हे बाहेर गेलं आणि याने डबडब केली, उलटी करून टाकली. माशीचा स्वभाव आहे स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचू देत नाही. तुका म्हणे अन्न जिरो नेदी माशी आपुलिया इसे संसर्गे. महाराज म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, माशीचा स्वभाव आहे स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचू देत नाही. तसा नास्तिकाचा स्वभाव आहे, स्वतःही परमार्थ करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. जाऊ द्या. दोघं नवरा बायको होते आणि दोघांची ॲनिव्हर्सरी. ॲनिव्हर्सरी माहिती आहे का तुम्हाला? हा म्हणजे काय? लग्नाचा वाढदिवस. मला विशेष वाटतं बघ, कुत्र्या मांजरासारखे आयुष्यभर भांडतात आणि त्यांची ॲनिव्हर्सरी. काय काय किती किती भांडतात हो. असं एक नवरा बायको नाही का त्यांचे भांडणं होत नाही. किती भांडतात आणि त्यांची ॲनिव्हर्सरी. कुठून आणले फॅड कुणास ठाऊक दादा. पण मला कधी कधी असं वाटतं, हे आपण पाश्चात्य धर्म संस्कृती आपल्या देशात आणली, बड्डे आणलेत, ॲनिव्हर्सरी आलीत, केक आणतो, महाराज खात नाही, त्याच्यामध्ये तोंड बुडवतो. मला वाटतं एखाद्या गरीबाला ते दिलं तर पुण्य मिळेल ना. आणि माझं एवढंच म्हणणं आहे, आता आणू नये ॲनिव्हर्सरी तुम्ही आणली, आणू नये बड्डे तुम्ही आणला, माझी एवढीच इच्छा आहे. कशासाठी मित्रांना पार्ट्या देतात, कशासाठी मैत्रिणी जेव घालतात, नातेवाईकांना कशाला जेव घालतात? एक काम करा, एखादा वाढदिवस साजरा करायचा असेल तर एखाद्या अनाथ आश्रमात करा, 100% तुम्हाला पुण्य मिळेल. एखादा वाढदिवस एखाद्या वृद्ध आश्रमात करा, 100% तुम्हाला पुण्य मिळेल. आता आमचे नागेश दादा अगदी मात्र संस्था काढतायत बरोबर ना, आणि त्या संस्थेमध्ये विद्यार्थी राहतील. मग एक काम करायचं, आपले मुलं सुद्धा तिथं टाकायचे आणि आपल्यातला कोणाचाही वाढदिवस त्यांच्याकडे साजरा करायचा आणि एक पंगत द्यायची, 100% तुम्हाला पुण्य मिळेल. 100%. काय मित्रांना काय मैत्रिणींना जेव घालतात तुम्ही, किती चांगलं जेव घाला, त्या नावच ठेवणार, दुसरं काहीच करणार नाही. म्हणून नाही, एखादा वाढदिवस आपल्या अशा ठिकाणी करावा. जाऊ द्या. दोघा नवरा बायकोची ॲनिव्हर्सरी होती आणि तेवढ्यात मात्र नवऱ्यानं तिला विचारलं, तुला आज काय मागायचं ना मागून घे, आज मी फार खुश आहे, तुला द्यायला तयार आहे, तू माग पटकन काय मागायचं. महिला मंडळ, समजा तुमच्या नवऱ्याने तुम्हाला असा प्रश्न विचारला असता तर तुम्ही काय काय मागितलं असतं? तुम्ही म्हणा ना ताई, काय काय नाही मागितलं असतं ते सांगा आम्हाला. सगळं मागून घेतलं असतं. पण त्या नवऱ्यानं त्या बायकोला विचारलं, ए बघ तुला काय लागतं ना आज मागून घे, मी द्यायला तयार आहे, बोल तुला काय पाहिजे. असं म्हटल्याबरोबर ती म्हटली, का हो मी जे मागेल ते मला द्याल? 100% देईल, बोल तुला काय पाहिजे. ती म्हटली, हे बघा दुसरं काही नको मला, सोनं नाणं दाग दागिने कपडे लत्ते काही नको, काय पाहिजे तुला? माझी एकच इच्छा आहे हो, लग्न झाल्यापासून पाहते तुम्ही कधी परमार्थ केला नाही हो. माझी एकच इच्छा आहे, गावात सप्ताह बसलाय, एक तरी तुम्ही कीर्तन ऐकावं, याच्या पलीकडे मला काही नको. काय पत्नी धार्मिक असेल, उद्या जाऊन म्हणा तुम्ही, कारण एकेकीचे नवरे सुद्धा नाही ना महाराज इथं.
तुमची केवढी संख्या, निदान बरोबरी तरी आणत चला ना, निदान जोडीनं यायला पाहिजे की नाही. नको तिथं जोडी आणतात आणि इथं जोडी नको का? काही काही बाया टिपऱ्या जोडीनं खेळतात, मग इथं नाही का आणायला पाहिजे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण ऐका, आणि तिनं असं मागितलं, आणि खरं सांगू दादा, तो कधीच कोणाचं ऐकत नाही, पण तिचं ऐकल्याशिवाय काय खरं बोलतात राहू तुम्ही. जाऊ द्या जाऊ द्या, टेन्शन घेऊ नका बरं का. तुम्ही ऐकतात त्याच्यात नवल नाही, देवाला सुद्धा बायकोचं ऐकावं लागलं होतं. ऐका, आणि त्यानं तिचं ऐकलं आणि आल्याबरोबर कीर्तन चालू होतं. कीर्तनाला बसले आणि मोठ्या महाराजांचं कीर्तन चालू होतं. महाराज म्हटले, ऐका, इतका सुंदर देह आपल्याला भगवंताने दिला ना, देवाने इच्छा केली तरी देवाला मिळाला नाही का? स्वर्गातल्या देवाने सुद्धा इथे येण्याची इच्छा केली तरी देवाला मिळाला का? अजिबात नाही. एके ठिकाणी मंगलताईच्या आवाजाला तर तोडच नाही. उभ्या महाराष्ट्रात गाजलेला आवाज म्हणजे आमच्या मंगलताई आहेत. असो, फार गोड प्रमाण दिलं ताईंनी. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी भावा जन्माम्मा, किंवा इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाय. देवानं सुद्धा इथे येण्याची इच्छा केली हो दादा. खरं सांगाव, स्वर्गात काही कमी होतं का हो? कमी होतं का? अजिबात नाही. बरं, काय काय होतं तुम्ही सांगाल का? तुम्ही म्हणा ना ताई, आम्ही कुठे स्वर्गात जाऊन आलोय. बरं जाऊ द्या, टेन्शन घेऊ नका. मी सांगू का स्वर्गात काय काय होतं? सांगते, पण एका अटीवर. तुम्ही अजिबात असं म्हणायचं नाही की कांचनताई स्वर्ग रिटर्न आहेत की काय. खरंच मी गेले नाही, अजिबात गेले नाही. पण आमच्या ज्ञानोबाराकडे इतकं ज्ञान आहे दादा, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. किती ज्ञान आहे माझ्या ज्ञानोबाराकडे. ज्ञानोबाराय म्हणतात, ऐका स्वर्गात काय काय आहे. जेथे महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जिये गावी खिल्लारे, कामधेनू महासिद्धीची भांडार, अमृताची कोठार, सगळं स्वर्गात. पण त्या देवाला सुद्धा इथे यावं वाटलं. इतका सुंदर देह आम्हाला मिळाला, दोन्ही गोष्टी मिळाल्या. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. मी इतका सुंदर देवाने देह दिला, कशासाठी दिला हे आम्हाला कळालं पाहिजे की नाही. परमेश्वराने इतका सुंदर देह दिला कशासाठी? महाराज वर्णन करतात, देवी दिला देह भजन गुमटा, 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 देवी दिला देह भजन गुमटा. झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा
देह भजन गोमटा देवी दिला 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 देह भजन गोमटा भजन गोमटा भजन गोमटा देवी दिला देह भोजना गोमटा असं आहे का भजन आहे की नाही तरी काही काही लोक दिवसातनं चार टाइम भोजन करतात पण भजन करत नाही पण कशासाठी दिला भजनासाठी दिला असं महाराज सांगत होते बरं का आणि ते बायकोचं ऐकून कीर्तनाला येऊन बसलेलं महाराज म्हणले अरे इतका सुंदर देह मिळाला गळ्यात माळ घालावी कपाळाला गंध लावा एकदा तरी पंढरपूरची वारी करावी एकदा तरी चंद्रभागेत स्नान करावं असं महाराज सांगत होते आणि त्यानं ते सगळं ऐकलं आणि त्याला असं वाटलं जेवढं महाराजांनी सांगितलं तेवढं केलंच पाहिजे आणि घरी गेल्याच्या नंतर ऐकलं आवर पटकन आवर मला पंढरपूरला जायचंय ही म्हणली उभ्या आयुष्यात कधी देऊन आणली नाही पंढरपूरला पण जायचं म्हणतंय ना जातंय ना जाऊ द्या याला थांबू नका निघालं पंढरपूरला सगळं गाठोडं विठोडं पॅक केलं महाराज आणि निघाल्याबरोबर पत्नीनं सांगितले भाऊ चालले ना पंढरपूरला मग माझ्या पांडुरंगाला माझा जय हरी सांगा बरं का आता ऐका बरं का ज्याचं जाणं होत नाही पंढरपूरला त्यानं निष्ठावान वारकऱ्याकडे निरोप द्यायचा राहतो पण आता प्रश्न असा आहे निष्ठावान म्हणावं कोणाला म्हणायचं ऐका जो रथाच्या पाठीमागेन पुढे भजन करत चालतो जो विसाव्याचे अभंग म्हणतो नाटाचे अभंग म्हणतो काकडा भजन करतो सतत हरिपाठ करतो सतत भजन करत चालतो त्याला वारकरी म्हणा आणि जो रथाच्या पुढे 10 किलोमीटर आधीच जाऊन बसतो आणि नुसता भरतो त्याला भरेकरी म्हणा भरेकरी वेगळा आणि वारकरी वेगळा आपलं नाही जाणं झालं ना वारकऱ्याकडे निरोप द्यायचा असतो पांडुरंगाला जय हरी सांगा बरं का आता ऐका आणि तेवढ्यात तो निघाला ती म्हणली बघा चाललात ना पंढरपूरला माझा जय हरी सांगा हे निघालं बस स्टँडवर गेलं आणि बसची वाट पाहू लागलं नेमकी त्या दिवशी अर्धा तास बस उशिरा होती म्हणून बाकड्यावर बसल्याबरोबर एक जातीवंत नास्तिक येऊन त्याला भेटला बरं अशी नको तिथं भेटत राहता आपल्याला वाटलं ना सकाळी उठल्या याचं तोंड पाहुणे 100% त्याचंच तोंड दिसतं एखादं स्थळ जमवायला निघालं ना आणि वाटलं ना याचं तोंड दिसून ते मांजरीसारखं आडवं जातं ते सोडत नाही आपल्याला म्हणून तुम्ही पाहशा नास्तिक नको तिथं भेट ते नास्तिक त्याला भेटलं आणि त्याला विचार कुठं निघालात हे म्हणलं पंढरपूर अरे कोणी सांगितलं ते म्हणलं रात्री मोठ्या महाराजांचं कीर्तन होतं महाराज म्हटले पंढरपूरला गेलं पाहिजे गळ्यात माळ घातली पाहिजे कपाळाला गंध लावला पाहिजे चंद्रभागेत स्नान केलं पाहिजे ते म्हणलं कोणी सांगितलं ते म्हणलं मोठ्या महाराजांनी सांगितलं ते नास्तिक म्हणलं अरे महाराज मंडळीचे सांगायचे धंदे आपण एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं तसं करू नका बरं का तुम्ही अजिबात नका फार अंतःकरणपूर्वक बोलते ऐका पण ते म्हणलं अरे पण महाराजांनी सांगितलं अरे एवढ्या लांब आंघोळीला चालला तिथंही पाणी इथंही पाणी तिथं आंघोळ केली का नाही इथं सारखीच आणि याला ते पटलं हे निघालं कुठं पंढरपूर नाही घरी तेवढ्यात बायकोने पाहिलं त्याला आणि ते म्हणलं अहो गेले होते ना तुम्ही गेले होते हे म्हणलं कुठं ती म्हणली वारी हे म्हणलं बरं आहे घरीच काय करायची वारी हे कशामुळे घडलं आस्तिकाला नास्तिक भेटल्यामुळे आणि त्या नास्तिकाचं सध्या असं मत आहे स्टँडर्ड नास्तिक त्यांचं असं मत आहे जे डोळ्याने दिसतं तेच असतं आणि जे डोळ्यानं दिसत नाही ते राहत नाही पण कितीतरी गोष्टी अशा आहे ज्या डोळ्याने दिसतात पण असत नाही आणि कितीतरी गोष्टी अशा आहे ज्या असतात पण दिसत नाही आता ऐका जे डोळ्यानं दिसतं पण असत नाही असं काय आहे तुम्ही कधी मृगजळ बघितलं का मृगजळ नाही का जाऊ द्या उन्हाच्या झाडाया त्यालाच मृगजळ म्हणतात दुसरं काही नाही ते मृगजळ ते म्हणजे उन्हाच्या झाडाया मला 2-4 जण मुंबईकडचे स्टँडर्ड होते शिकलेले होते आणि ते तिकडनं आले असं रस्त्याला ते मृगजळ त्यांनी पाहिलं डांबरी सडकावर बघितलं आणि त्यांना ते फार आवडलं म्हणून ते 4-5 जण मुंबईच्या गाडीतनं उतरले दादा आणि पाटीत मृगजळ भरलं आणि घरी घेऊन गेले असं होईल का तरी काही काही पट्टे हाच म्हणतात कसं काय हा म्हणतात तुम्ही पहा ना ते मृगजळ आहे ते डोळ्याने दिसतं पण असत नाही 2 डोंगर आहे एका डोंगरावर मृगजळ आहे एका डोंगरावर नाही म्हणून एक डोंगर ओला आणि दुसरा डोंगर कोरडा असं होईल का नाही ते दिसतं पण असत नाही मग काय असं आहे जे असतं पण दिसत नाही ऐका तिळात तेल आहे फुलात सुगंध आहे लाकडात अग्नी आहे उसात गोडी आहे दुधात तूप आहे पण कधी तिळातलं तेल वाटून पहा कळाल्याशिवाय राहणार नाही
फुलातला सुगंध नाकापाशी घेऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. लाकडातला अग्नी, लाकडावर लाकूड घासून पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. उसातली गोडी पाहून नाही, खाऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुधातलं तूप सहज कळत नाही, ज्ञानोबाराय म्हणतात त्याला. मंथुनी नवनीता मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. दुधातलं तूप मंथन केलं की कळतं, मग देवातला देव साधूची संगत केली की मग कळेल महाराज. असं सहजासहजी कळणार नाही. त्याच्यासाठी संगत कुणाची करावी लागेल? संतांची. मग संतांची संगत केली की देवातला देव कळतो. पण एवढं सांगूनही काही लोकांना कळत नाही. काही काही लोक म्हणतात डोळ्याने दिसत नाही म्हणजे तो नसला पाहिजे. अरे पण ज्या अर्थी भिंतीवर चित्र आहे त्या अर्थी चित्रकार मान्य करावं लागणार आहे. ज्या अर्थी मडकं आहे त्या अर्थी कुंभार मान्य करावा लागेल. ज्या अर्थी अलंकार आहे त्या अर्थी सोनार आम्हाला मान्य करावा लागेल. आणि ज्या अर्थी तुम्ही आम्ही दिसतोय त्या अर्थी त्याला मान्यच करावं लागेल. पण एवढं सांगूनही नसेल कळत तर महाराज म्हणतात क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. क्रोधी आहे, अविश्वासी आहे, त्याला बोध करून काय उपयोग आहे. म्हणून जो देवाला जाणत नाही मानत नाही त्याला बोध करून काय उपयोग आहे. पहिला वर्ग संपला. दुसरा वर्ग आहे जो देवाला जाणतोही आणि मानतोही, त्यालाही सांगून उपयोग नाही. ज्याला सगळं व्यवस्थित येते, काकडा भजन आहेत, हरिपाठ आहेत, सगळं परमार्थ व्यवस्थित करतोय, त्याला कशाला सांगायचं. मग कुणाला सांगतायत महाराज? ज्याने अध्याप देवाला मानलेलं आहे पण जाणलेलं नाही त्याला महाराज सांगतात ऐक माझा देव कसा आहे. पहिला शब्द वापरला जाणता. जाणता हा शब्द कुणालाही वापरून चालत नाही दादा. सध्या लोक कोणालाही जाणतं म्हणतात. तुम्ही बघा रस्त्याने बरेचसे बॅनर तुम्हाला लटकवलेले दिसतात. एवढे केस वाढलेले असतात, त्याचा फोटो असतो, खाली 2-4 मुंडके असतात म्हणजे फोटो असतात, आणि मग तिथे वरती लिहिलेलं असतं जाणत्या अण्णाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. ज्याला झिपऱ्या कट करायचं कळत नाही त्याला काय जाणतं म्हणतात. त्याला पुरी खायची आणि थुकायचं कुठं ते कळत नाही त्याला काय जाणतं म्हणतात महाराज. जाणतं कुणालाही म्हणू नका. उभ्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी जाणत असेल तर एकच आहेत महाराज. उभ्या महाराष्ट्रात जर कोणी जाणत झालं असेल तर माझ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या इतकं जाणतं कोणी झालंच नाहीत महाराज. अरे अनेक राजे होऊन गेले, प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये कोणीतरी नटी नाचली असेल, कोणीतरी तमासगिरी नाचली असेल, पण उभ्या महाराष्ट्रामध्ये एकच राजा असा होऊन गेला कोणी नटी नाचवली नाही, कोणी तमासगिरी नाचवली नाही. पुढे जगद्गुरु तुकोबरायांनी कीर्तन करावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे बसून कीर्तन ऐकावं म्हणून त्यांना जाणतं म्हणा. कुणालाही जाणतं म्हणून कसं चालेलो,
कुणालाही जाणतं म्हणून कसं चालेल? ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. अरे काय होता शिवाजी राजा, नाही केलीत त्यांनी मजा आणि सुखी केलीत त्यांनी प्रजा, असा होता माझा शिवाजी राजा. कुणालाही कसा मला जाणतं म्हणता येईल? एक जण माझ्याकडे आला आणि ते म्हटलं, ताई ज्ञानोबाराय तुकोबाराय एवढं लिहून ठेवलंय, मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर का बोलतात? मी म्हणते महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांनी राजा छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललंच पाहिजेत महाराज. का बोलावं? अरे हा जर मंडप टिकला असेल तर याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. तुम्ही आम्ही मन मोकळ्यानं महिला मंडळ कीर्तन ऐकू शकत असाल तर याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. मंदिरावर जर कळस वाचलं असेल तर याला कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहे. अरे नसते माझे राजे तर तुम्हाला आम्हाला गोल टोप्या घालून नमाज पाडावा लागला असता महाराज. माझे राजे म्हणून मन मोकळ्यानं आम्ही कीर्तन करू शकतो. म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललं पाहिजे, कारण माझ्या राजासारखा पुन्हा राजा होऊ शकत नाही. उगवला तारा कुणालाही जाणतो म्हणून कसं चालेल महाराज? शत्रूच्या सुद्धा सुनेला चोरी बांगडी करून परत पाठवणारे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणून त्यांना जाणतं म्हणा. आणि मग महाराष्ट्रामध्ये फक्त एकच जाणता, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि उभ्या विश्वामध्ये जर कोणी जाणतं असेल ना महाराज, तर उभ्या विश्वाचा मालक, उभ्या विश्वात जर कोणी जाणतं असेल तर माझ्या विश्वाचा मालक, पंढरीचा मालक पांडुरंग भगवान परमात्मा, त्याच्या इतकं जाणतं उभ्या विश्वात दुसरं कोणीच नाही, अजिबात नाही. तू किती जाणत आहे, किती जाणत आहे, तू किती जाणत आहे हे सांगता सांगतायत ना महाराज. इथे पहाटे 4 वाजले तरी माझं सांगून होणार नाही आणि सांगून तुम्हाला कळणार नाही तू किती जाणताय, माझा देव किती जाणताय. हे जर कधी कळून घ्यायचं असेल ना तर फक्त एकदा आणि एकदा पंढरपूरची पायी पायी वारी करा, मग कळेल की तू किती जाणत आहे, किती जाणतायत माझा देव. खरं सांगू पुरुष मंडळी, तुम्ही रिटायर होईपर्यंत आहे ना, रिटायर होईपर्यंत तुमचा डबा तुमच्या ताब्यात, तुम्हाला चहा वेळेवर, तुम्हाला पाणी वेळेवर, तुम्हाला सगळं वेळेवर. एकदा रिटायर व्हाल मुलाच्या ताब्यात द्या महाराज. पाणी मागून पहा, अर्धा तास होतो तरी पाणी येत नाही, शेवटी स्वतःला उठावं लागतं आणि घ्यावं लागतं. पण सगळे रिटायरमेंट हौशे गौशे नऊशे सगळे पंढरपूरच्या वारी त्या महाराज. ज्यांच्याशी रक्ताचं नातं नाही ते सुद्धा आमच्या मनगटाला धरतात आणि म्हणतात माऊली आमच्या घरी 2 घास खाओ. आमच्या जीवाची काळजी करणारं जर कोणी असेल तर माझ्या पंढरपूरचा मालक पांडुरंग भगवान परमात्मा आहे. तो
खूप जाणताय. ओ पंढरपुरापर्यंत जायपर्यंत एकालाही उपाशी ठेवत नाही इतका तो जाणताय. तो एकाला सुद्धा नाही. कोण कोणत्या निमित्ताने तर काही माहीत नाही, पण पंढरपुरापर्यंत जायपर्यंत नाही उपाशी ठेवत महाराज, अजिबात नाही. एकाने मला विचारलं होतं की ताई तुम्ही पंढरपूरला एवढ्या लांब पायी पायी चालत जातात, कारण विश्वगुरु निवृत्तीनाथांचा प्रवास जरा लांबचा आहे. 1 नंबरला मुक्ताई साहेब आणि 2 नंबरला विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज. 28 दिवसाचा प्रवास पायी पायी. आणि मग एकाने विचारलं एवढ्या लांब पायी जातात तुमच्या पायाला सूज येत नाही का? त्यावर मला उत्तर द्यावं वाटलं, पायाला सूज येते पण मनाची सूज उतरते, याच्याकरता पंढरपूरची वारी आहे. आमची मन सुजली, तो मन सुजली, काही नाही येत आम्हाला, मन सुजली. अहंकाराची मनाची सूज आहे ती उतरली पाहिजे. एखाद्याने बंगला बांधला आणि त्याला वाटतं गावात आपल्यासारखा बंगला नाही, त्यानं वारीत यावं. जेव्हा कोट्याधीश माणूस कोणाच्या तरी पायी चेपताना दिसतं तेव्हा वाटतं आपला बंगला कुठंच लागत नाही. आणि आपल्या अहंकाराची सूज उतरावी याच्याकरता पंढरपूरची वारी आहे. किती काळजी करतो तो. अहो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 2 किलोमीटरवर जाणारी माणसं ॲक्सिडेंटमध्ये मरतात. 2 किलोमीटरला जाणारी माणसं ॲक्सिडेंटमध्ये मरतात. आम्ही सगळी महाराज मंडळी ना रात्रभर प्रवास करतो महाराज. कुणाच्या जीवावर? कुणाच्या जीवावर? त्या पांडुरंगाच्या जीवावर महाराज. केसालाही धक्का लागत नाही. ही कृपा फक्त माझ्या पांडुरंग. ऐसे कृपावंत कोण? ऐसे कृपावंत कोण? ऐसे कृपावंत कोण? ऐसे कृपावंत कोण? माझ्या विठ्ठली वाचून, ऐसे कृपावंत कोण? ऐसे कृपावंत ऐसे कृपावंत कोण? माझ्या विठाई वाचून, त्याच्या वाचून कृपा आमच्यावर कुणाची नाहीत महाराज. ऐका, लोक फार स्वार्थी आहेत राणीताई, खूप स्वार्थी. आपण जोपर्यंत पोचत नाही ना तोपर्यंत 1000 फोन येतात. ताई कुठपर्यंत आल्या, ताई कुठपर्यंत. एकदा पाकिट आणि नारळ हातात दिलं का ताई घाटात गेल्या का कुणीकडे गेल्या काही घेणं नाही. खरंच नाही हो, काय स्वार्थी लोक. आता खरं सांगते तुम्हाला, ऐका ताई, अख्खा कोरोनाचा कालावधी गेला, बघितलं आपण, अख्खा कोरोना गेला. 2 वर्ष बरं का, कोरोना 2 वर्ष कालावधी गेला. आमचे काही कलाकार, काही मंडळी, काही संस्था सोडून दिल्या तो आळंदीतून. इतकी गरीब परिस्थिती होती काही महाराज मंडळीची. पण कधी कोणी विचारलं नाही का महाराज तुम्ही बरे आहेत का, ताई तुमचं बरं आहे का, काहीच विचारलं नाही, काहीच नाही. 2 वर्ष. कार्यक्रम आला की मग आपल्या आठवणी येतात, पण कार्यक्रम नसलात की कोणी आठवण काढत नाही. कोरोनात कोणी विचारलं नाही की ताई तब्येत बरी आहे का. पण एक सांगू, तुम्ही काळजी केली नाही त्याच्याशी काही गरज नाही आम्हाला, अजिबात नाही. आमच्या पांडुरंगाला आमची इतकी काळजी येत ना दादा. 2 वर्ष कार्यक्रम बंद होते, 2 वर्ष. त्या 2 वर्षात जेवढे मेले कोरोनाने तेवढ्यांचे वर्ष श्राद्ध आम्हीच केले. तेवढ्यांचे वर्ष, ज्यांना कीर्तन जमत नव्हते ते कीर्तनकार झालेत कोरोनामध्ये. विचार करा, डबल श्राद्ध होते सर्वांना. इतकं श्रीमंत बनवलेत आम्हाला. त्याच्यामुळे आमच्या पाठीमागे पांडुरंगाचा हात, आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही. तुम्हाला जाणतं जर कोणी ओळखायचं असेल तो जाणताय, त्याच्या एवढं जाणतं कोणीच नाही, अजिबात नाही. आणि तुम्हाला सांगू, त्याच्या एकट्याची सत्ता संपूर्ण विश्वावर चालते, संपूर्ण विश्व. तुम्ही बघा, सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री निवडायचा म्हटला तरी 2-2 उपमुख्यमंत्री निवडावे लागतात. काय विशेष आहे दादा. गेल्या वेळेस तर कोण गुवाहाटीत तर कोण कुठं, कोणाचा काय भरोसा. पण ऐका ना, एक खातं प्रत्येक मंत्र्याला द्यावं लागतं, पण उभ्या विश्वाचं खातं फक्त एकाच मंत्र्याकडे आहे. एकटा सत्ता चालवतो, एकटा. त्याच्याशिवाय कोणी सत्ता चालवणार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले,
म्या हलविल्या प्राणू हले जे जगाते चालिता संपूर्ण जगाला चालवणारा तो आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आवडे. सूर्य चालतो कोणाच्या बळावर? त्याच्या. आणि समजा सूर्य जर आपल्या ताब्यात असताना लोक इतके डेंजर आहे, जोपर्यंत झोपा होत नाही तोपर्यंत लावून धरला असता. पण उगवणे आपल्या हातात नाही आणि माळवणे नाही. चाले हे शरीर कुणाचे सत्ते कोण बोलवितो? हरिले वृक्षाचे हे पाने हले ज्याची सत्ता. संपूर्ण जगावर सत्ता चालवणारा सत्ताधीश फक्त तो आहे. म्हणून तो जाणत आहे. किती जाणताय? महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव देव जाणता आपुली या सत्ता एकाएकी. महाराज म्हणतात तो कसा आहे? जाणता आहे. किती जाणताय? एकट्याची सत्ता संपूर्ण विश्वावर चालते इतका तो जाणताय. महाराज नुसता जाणता नाही तर चतुरही आहे. किती चतुर आहे? ऐका ना, आपल्या अंतःकरणातलं ओळखतो इतका तो चतुर आहे. आता तुम्ही सगळे इथं बसलात ना, तुमच्यापैकी कोण किती कपटी हे मला सुद्धा सांगता येईल. म्हणजे मला सुद्धा कधी कधी माणसं ओळखता येतात बरं का. हां, म्हणजे कोण चांगलं आहे कोण वाईट आहे मी इथं बसून सांगू शकते. मी तुम्हाला ओळखू शकते, पण तुम्ही असं अजिबात समजू नका कांचनताई भगत बिगत आहे की काय. म्हणजे तसलं काही मला जमत नाही. फक्त मनात काय चाललं कधी कधी माणूस सहज ओळखतं ना. तुम्ही बघा ना, काही काही माणसं गालातली गालात हसतात ती कपटी असतात, ती मोकळी हसत नाही. आणि जी मोकळी असतात ती मन मोकळी असतात. ज्याच्या मनात काही राहत नाही ती मोकळं ढाकळं हसून जातात महाराज. म्हणून हसणं सुद्धा माणसाचा स्वभाव लगेच ओळखून येतो हसण्यावर सुद्धा. पण ऐका, एक वेळेस मला तुमच्या मनात काय चाललं आपल्याला एकमेकाला कळणार नाही, पण इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनातलं ओळखणारा फक्त परमात्मा आहे. 100% आपल्या मनातलं ओळखतो. म्हणून महिला मंडळ, तुम्ही कधी उदास झाल्यात, तुम्ही कधी नाराज झाल्यात, संसारात खूप दुःख आहे, तो फार दुःख आहे, कुणाच्या संसारात नाही. महाराज म्हणतात संसार दुःख मुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. कसा आहे प्रपंच, दुःख बांधवटी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किती सुख आहे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. कुणा कुणाच्या जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नेरे. आपण एकमेकाला भेटलो का आपण एकच प्रश्न विचारतो, का हो कस काय. तुमच्याकडे विचारता का काय बरं आहे का, बरं आहे का विचारता का. विचारताना काय बरं आहे का, आणि तुम्ही काय म्हणतात
बरं आहे, खरंच बरे आहे का हो तुम्ही सगळे? खरं सांगायचं मला, तुम्ही मी आपण कोणी बरं नाही म्हणायला बरे, पण खरं आहे की आपण बरे नाही आहे, अजिबात नाही. सगळेजण दुःखी आहे. फक्त एवढंच आहे की आपलं दुःख आहेत ना ते बाजूला अजिबात सांगत बसू नका. कारण खरं सांगू का, आपलं जे दुःख आहे शेजारच्या बाईला अजिबात, इथं बसलेल्या नाही, घरी घरी अजिबात सांगायचं नाही, अजिबात नाही. मैत्रिणीला सुद्धा चुकून सांगायचं नाही, मित्रांना सुद्धा आपलं दुःख कधी सांगायचं नाही, अजिबात नाही. जावांना सुद्धा सांगायचं नाही. जावा ज्याने नाव ठेवलं त्याच्या दररोज पाया पडावा. तुम्ही पाहा ना, जावा कधीच एकत्र न यावा, म्हणून जावा. ऐका, म्हणून आपलं जे दुःख आहे ते जावांना सांगायचं नाही. मग का नाही सांगायचं? कारण आपलं दुःख आपण जेव्हा आजूबाजूच्या लोकांना सांगतो तेव्हा ती लोक आपलं दुःख रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगतात. म्हणून आपलं दुःख कधी आजूबाजूला सांगायचं नाही. तुम्ही खूप दुःखी झालात, फक्त एक काम करायचं, माझ्या पांडुरंगाकडे यायचं, देवाच्या चरणापुढे पाहायचं आणि देवाला सगळं दुःख सांगून टाकायचं. कारण आपल्या जीवनातली भूक निवारणारा या जगात जर कोणी असेल तर माझा परमात्मा आहे. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देव आपल्या जीवनातली भूक निवारणारा आहे. सगळं दुःख त्याला सांगा, अजिबात नाही. तुम्ही म्हणाल बा माझ्या नवऱ्याचं माझ्यावर पार प्रेम आहे, मी सगळं त्याला सांगेल, अजिबात नाही. काही गोष्टी दमानं घ्यायच्या असतात, सांगायच्या नसतात. आपल्या माहेरचं कधीच नवऱ्याला पुरं सांगायचं नाही, कधीच नाही, अजिबात नाही. काही बाहेर भरम भोपळ्यासारखं अख्खं सांगा त्या नवऱ्याला. मग नवरा भांडणं झाले की सगळी उत्तरपात्र करतो. त्याच्यामुळे अजिबात नाही, अजिबात सावध राहायचं, सावध. एवढी तरी गोष्ट अजिबात नाही सांगायची. काय होतं महाराज, माणसं गपचूप ऐकून घेतात, भांडणामध्ये आपली सगळी दुनियादारी काढतात. त्याच्यापेक्षा नको अजिबात नाही. मला सांगायचं एवढंच आहे, कुणाला सांगू नका. पण आपलं दुःख आहेत ना, आपलं दुःख त्या देवाला सांगा. तो देव आपल्या अंतःकरणातलं दुःख ओळखतो, अजिबात नाही आपल्याला दुःखी होऊ देत नाही. कारण मागे पुढे उभा राही सांभाळी, आलिया आघात निवारा आहे. कोणताही आघात येऊ द्या, निवरण्याची क्षमता फक्त त्याच्यात आहे. तो कारण सांगू का, तो फार चतुर आहे, त्याला सांगायची सुद्धा गरज नाही. तुम्ही फक्त परमार्थ करत राहा. किती चतुर आहे. महाराज एके ठिकाणी म्हणतात, तो चतुरांचा शिरोमणी. चतुरा तो शिरोमणी, टाळी, जोरात कडकडून टाळी. हा, असे एवढे मोठे कलाकार या बुलढाणा जिल्ह्याला मिळाले. केवढं तुमचं भाग्य आहे हो, केवढं मोठं भाग्य आहे. किती गोड वाजवतात. ऐका, कारण कीर्तन रंगवायचं की पाडायचं जेवढं तुमच्या हातात आहे तेवढं कोणाच्याच हातात नाही. पण तुम्ही जसं बघतोय आम्ही तसं रंग आणण्याचा प्रयत्न करतात आणि कलाकारांनी रंग भरण्याचं काम करायचं असतं. असं खूप गोड वाजवलं महाराजांनी. महाराज म्हणतात, चतुरांचा तो शिरोमणी आहे, गुण लावण्याची त्याच्याकडे खान आहे. मग इतका चतुर आहे तरी लोक त्याच्याही पुढे चतुराई करतात. तो इतकी चतुर आहे. तुम्ही बघा, तुम्ही कधी बिडी पाहिली का हो? बिडी नाही बघितली का? हा, बघितलेली असू द्या, ओढण्याचा प्रयत्न करू नका. अहो, तुम्ही सगळेजण नाही म्हटल्यानंतर मला आश्चर्य वाटलं, तुमचा जिल्हा काही निर्व्यसनी आहेत की काय? बिडी दादा, एक जण बिडी ओढत आलं, बिडी, आणि ओढत आल्याच्या नंतर मारुतीकडं पाहिलं. आता त्याला विचार केला, व सगळ्यांसमोर बिडी ओढायला काही वाटत नाही, देवासमोर कशी काय ओढायची? म्हणून मारुतीला लाजला. निदान जनाची नाही तर मनाची तरी पाहिजे. काही लोकांना नाहीच राहिली हो. काही लोक आमच्याकडे इथं येतात, कीर्तन संपलं, ताई काढ द्या अशी करता आणि तोंडामध्ये तंबाखून मग म्हणता काढ द्या. आता याला कसं काय काढ द्यायचं? कुठे कसं काय वागायचं हे खरंच कोणाला कळत नाही. पण ते बिडी ओढत आलं दादा, ओढत आलं, मारुतीकडे पाहिलं आणि लाजलं, आणि लाजल्याबरोबर बिडी अशी मागं लपवली आणि पुढं चाललं. खरं सांगायचं, ज्याने एवढी बॉडी बनवली त्याला मागं लपवलेली बिडी दिसणार नाही का? कोणाला फसवता तुम्ही? अख्ख्या जगाला फसवलं तरी चालेल, पण देवाला कधी फसवण्याचा प्रयत्न करू नका. अख्ख्या जगाशी खोटं बोललात तरी चालेल,
देवाशी कधी खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका, कारण तो काही साधा नाहीये, तो चतुर आहे. किती चतुर आहे, अंतरंगातलं ओळखतो इतका चतुर महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या. देव चतुर देव टाळ्या वाजवायच्या असेल तर जोरात वाजवा. तुम्हाला पाऊस जोरात येऊन गेलेला आवडतो का बुरबुर आवडते? हा? जोरात. मग तुमच्या बुरबुरी सारख्या टाळ्या आम्हाला कसं काय आवडतील? ऐका, टाळी सुद्धा जोरात गोड गायल्यात आमच्या मंगलताई. देव चतुर देव चतुर जाणोनी अंतर वर्तत असे. अंतर मनातलं ओळखतो तो इतका चतुर आहे. नुसता जाणता नाही, नुसता चतुर नाही, तर तुमच्या आमच्यापेक्षा खूप वेगळा आहे. पण तो सहज कळणार नाही. त्याच्यासाठी कर्म तुम्हाला चांगले करावे लागेल, त्याच्यासाठी परमार्थ करावा लागेल. कर्म जर चांगलं करायचं असेल तर एकच काम करा, हिंदू धर्माचं पालन करा, म्हणजे कर्म चांगलं होतील. नाही का? आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. मग हिंदू धर्माचं पालन आपण इथं करणं गरजेचं आहे. ज्याला त्याला त्याच्या त्याच्या धर्माबद्दल अभिमान आहे दादा. अरे एवढ्याशा मुसलमानापासून तर वृद्ध मुसलमानापर्यंत शुक्रवारी नमाज पठण करायची वेळ झाली तर ते भंगारच्या दुकानात असू द्या, केळीच्या गाडीवर असू द्या, ते नमाज पठण करायला जातात महाराज. एवढंसं पोरगं सुद्धा, कारण त्यांच्या धर्माबद्दल त्यांना अभिमान आहे. मग तुम्हा हिंदूंना आपल्या धर्माबद्दल अभिमान असायला पाहिजे की नसायला पाहिजे? असायला पाहिजे. पण आपण फक्त बोंबलतोय, गर्व से कहो हम हिंदू है. गोठ्यात गाय राहिली नाही, घरात माय राहिली नाही, आणि देव घरात ज्ञानेश्वरी राहिली नाही. कशाला हिंदू म्हणायचं? अरे स्वतःला हिंदू म्हणायचं असेल तर गोठ्यातली गाय, घरातली माय आणि देव घरातली ज्ञानेश्वरी आम्ही सांभाळली पाहिजे, तर स्वतःला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे. अन्यथा नाही. आम्ही आमच्या धर्माचं पालन केलं पाहिजे. 100% आम्ही आमच्या धर्माचं पालन करायला पाहिजे. पण सध्या आम्ही आमचा धर्म पाळतोय का हो? सध्या आम्ही फार स्टँडर्ड झालो आहेत.
तुम्ही बघा ना, काष्टी पत्तळवरची बाई साडीवर आली, आम्ही मान्य केलं आम्ही. पण साडीवरची बाई पंजाबीवर आली, तेही मान्य केलं. जाऊ द्या, घालू द्या पंजाबी ड्रेस, काही प्रॉब्लेम नाही. पण पंजाबीवरच्या बाईनं ओढणीच ठेवली नाही, कसं मान्य करायचं? आ कसं मान्य करायचं? लग्न झालेल्या बायका सुद्धा बिना ओढणीच्या फिरायला लागल्या, कसं मान्य करायचं? जरा मुस्लिम धर्माच्या बायकांकडे पहा, पायाच्या नखापासून तर डोक्यापर्यंत पूर्ण झाकलेले असतात. अरे नका तसं, पण निदान भारतीय संस्कृतीच आम्ही पाळली पाहिजे ना. काय घालावं काय घालू नये आम्हाला कळालं पाहिजे. पण या सोशल मीडियामुळे अख्ख्या आमच्या हिंदू धर्माचं वाटोळं झालंय महाराज. सध्या आमच्या तरुण मुली व्हिडिओ काढायला लागल्या, इंस्टावर आहेत, फेसबुकला आहेत, व्हॉट्सॲपला आहेत. बघा 2-2 वाजता रात्री ऑनलाईन दिसतात. आईचं कर्तव्य नाही तू कोणाशी बोलते विचारायचं? हा काय आईबापाची बदनामी करायला आपला जन्म झालात का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही बघा ना, आमच्या मुली इंस्टावर आहेत, व्हिडिओ काढतात आणि मग इकडे पाठ दाखव, इकडे पोट दाखवून मग तिचे व्हिडिओ, आणि मग मात्र त्या ठिकाणी व्हिडिओ काढते, व्हिडिओ जातात इंस्टावर आणि तिची आई इतर नातेवाईकाला सांगते, बघा बघा माझ्या मुलीचे व्हिडिओ बघा, किती व्ह्यूज आहे, किती लाईक्स आहे. अरे लाज वाटली पाहिजे, आपल्या मुलीचे व्हिडिओ आपण लोकांना दाखवतोय. आणि मुलींना सुद्धा लाजा वाटल्या पाहिजे, आपण काय करतोय. जरा धर्माचं पालन करा. माझं बोलणं तुम्हाला जरा कठीण वाटेल, पण सध्या बोलण्याची गरज आहे, सध्या बोलण्याची गरज आहे. अरे काय कपडे घालतोय आम्ही, स्वतःच्या अंतकरणाला लाज वाटत नाही आपल्याला? काही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोणते कपडे घाला? अरे मुलांकडे बघा, मुलांच्या नखापासून गळ्यापर्यंत पूर्ण झाकलेले असतात आणि मग म्हणतो बलात्काराचे प्रकरण का वाढत चालले? आमचे जर कपडे शॉर्ट व्हायला लागले तर बलात्कार वाढतीलच ना. मग आम्ही जागं व्हायला नको? आम्ही आमच्या धर्माचं पालन करायला नको? आम्ही आमची हिंदू धर्म संस्कृती पाळली पाहिजे. अरे कधीतरी आम्ही टीव्हीवर बघितलं पाहिजे, पण काय पाहावं हे आम्हाला कळत नाही. नाटकं पाहून अख्ख्या आयुष्याचं नाटक केलंय तुम्ही, दुसरं काहीच नाही. काय बघितलं पाहिजे? कधीतरी राजमाता जिजाऊ मासाहेब पहा, कधीतरी सिंधुताई सपकाळ पहा, कधीतरी अहिल्यादेवी होळकर पहा, कधीतरी सखूबाई पहा, जनाबाई पहा, मीराबाई पहा, मुक्ताबाई पहा. अरे काय घाणेरडं नाटकं पाहून अख्ख्या प्रपंचाचं वाटोळं करायचं आपण? कधीतरी चांगलं पाहिलं पाहिजे, त्यांचे कपडे पाहिले पाहिजे, आमची धर्म संस्कृती आम्ही आमच्या मुलांना शिकवली पाहिजे. दर शुक्रवारी ते जर नमाज पठण करायला जात असेल तर हिंदुत्वाला या ठिकाणी बसलेल्या सर्व हिंदू धर्मातल्या मुलांना माझी एकच विनंती आहे, आपण एकच काम करा. ते जर दर शुक्रवारी नमाज पठण करायला जातात तर सर्व हिंदूंनी एकत्र या, आठवड्यातनं शनिवारी का होईना हनुमान चालीसा म्हटली पाहिजे. हे आमच्या हिंदू धर्माचं, आमच्या धर्माचं पालन करा. एकत्र आलं पाहिजे आम्ही. आता नको एकमेकाचे तंगडे ओढणं सोडून द्या, जातीपातीचं राजकारण करणं सोडून द्या. या राजकारण्यांनी आपल्या आपल्यात वाद लावून दिलेत महाराज. कधी होते वाद जाती जातीमध्ये? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोणी कुणाच्याही जातीच्या घरी जाऊन जेवण करत होतो? आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा या जातीचा, तो त्या जातीचा. या राजकारण्यांनी त्यांच्या पोळ्या भाजण्याकरता आपल्या जातीचं वाद लावून दिलेत महाराज. माझी एकच विनंती आहे, जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा आपण सर्व हिंदू आहोत एवढंच आपल्या डोक्यात ठेवून आज काळाची गरज आहे. म्हणून जाता जाता भगवतीच्या चरणी एकच प्रार्थना आहे, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना. हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना. मैं रहो या ना रहो, मेरा हिंदू धर्म सही सलामत रखना. आम्ही टिकलो तरी आणि नाही टिकलो तरी आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. महिला मंडळ सकाळी उठल्याबरोबर मुलाला पसायदान म्हणायला शिकवा, मुलांवर चांगले संस्कार करा. तुमच्या डोक्यात एकच आहे, मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, पण त्याला संस्कारच नसेल तर तुम्हाला वृद्धाश्रमात राहावं लागेल. राहायचं नसेल तर पहिले संस्कार आणि मग शालेय शिक्षण. म्हणून संस्कार लावणं आज काळाची गरज आहे. हिंदू धर्माचं पालन करा. गोड आयुष्य आम्हाला मिळालंय तो, आणि म्हणून तुम्हाला सांगते, एक काम करा, त्या भगवंताला आपण जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी कर्म चांगलं करावं लागेल. मग माझा परमात्मा कसा आहे? महाराज म्हणतात तो जाणत आहे. किती जाणत आहे? एकट्याची सत्ता चालते. किती चतुर आहे? अंतरंगातलं ओळखतो. आणि आपल्या तुमच्यापेक्षा तो वेगळा आहे, तो निराळा आहे. किती निराळा आहे तो, आमच्यामध्ये भेदभाव करत नाही. कधी कधी तुम्ही पहा, काही काही पुरुष मंडळी म्हणतात आम्हाला बाईचं कीर्तन चालत नाही, पण तिथे स्त्री जा पुरुष जा,
महाराज म्हणतात यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर सकळासी येथे आहे अधिकार, सर्वांना अधिकार आहे. मग माझ्या पांडुरंगाच्या दारात कोणी जा म्हणून तो वेगळा आहे. म्हणून देव निराळा अलिप्त विटळा तुका म्हणे तुकोबार आहे म्हणतात. तो निराळा आहे, तो जाणत आहे, तो चतुर आहे. त्याला जाणून घ्यायचं असेल तर बसल्या बसल्या फक्त एकच काम करा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा भगवंताच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने ज्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालू आहे त्या आदरणीय हरिभक्त परायण परमार्थ प्रेमी आमच्या भगिनी आमच्या रेणुकाताई त्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली हा गोड सप्ताह चालू आहे. जणू काही पंढरपूर असं वातावरण आमच्या ताईंनी करून ठेवलं. खरं सांगू का, आयुष्याला येऊन संपत्ती किती कमवली, बँक बॅलन्स किती कमवला हे महत्त्वाचं नाही. एवढ्या सगळ्या गोड महिला आमच्या रेणुकाताईंनी कमवला ही ईश्वरी आणि दैवी ताकद आहे आणि ही खरी संपत्ती आहेत आमच्या रेणुकाताईंच्या जीवनातली. असो आम्हा सर्व कीर्तनकारांवर प्रेम करणाऱ्या आमच्या रेणुकाताई आणि ताईंनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं म्हणून आदरणीय ताईसाहेबांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. अखंड ही सेवा त्यांच्याकडनं परमेश्वर अशीच करून घेऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. तसंच समस्त ग्रामस्थ आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. खरं तर इथे श्रीमद भागवत कथा देखील चालू आहे, ज्यांची कथा आपण दररोज श्रवण करतोय ते आदरणीय साध्वी राधा किशोरीजी वृंदावन धाम, त्यांची कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत आणि गोड असा कीर्तन महोत्सव आहेत. खरं तर मला या पत्रिकेतली हेडलाईन खूप आवडली, आधुनिक स्त्रीची आध्यात्मिक जागृती. खूप गोड आहे. रेणुकाताई कसं सुचलं माहीत नाही, पण सुचलं ना, खरंच खूप गोड आहे. याच्यातनं अर्थ इतका मात्र दडलेला आहेत ना. तुम्ही आधुनिक आहात पण आध्यात्मिक जागृती होणं आज काळाची गरज आहे. हां, तुम्ही आधुनिक बना, तुम्ही काय शिकायचं शिका, पण तुम्ही आध्यात्मिक होणं गरजेचं आहे. कारण अध्यात्माशिवाय जीवाला सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून अध्यात्म आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं आहे. आदरणीय ताईंचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. या कार्यक्रमाला गोड अशी साथसंगत ज्यांनी दिली त्या आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य आमच्या राणीताई दौंड त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य आमच्या मंगलताई गतीर त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. विनेकरीताई आदरणीय हरिभक्त परायण मृदुंगाचार्य, गोड असं वादन आहेत, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहेत. आदरणीय आमचे नागीजी महाराज त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्यांच्या सौभाग्यवती देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याही गोड कीर्तन करतात, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय माझे पतिदेव सतीश महाराज जगताप त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय आमचे बंधू अमोलभाऊ उकारडे त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. मी म्हणते महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांनी महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तनाला जावं. एकतर आपले पती सोबत असावे, नाही तर वडील सोबत असावे, तर त्या कीर्तनाला अर्थ आहे असं मला वाटतं बरं का. आणि म्हणून माझं माहेर आणि सासर दोन्ही सोबत घेऊन फिरते मी, माझा भाऊ आणि माझे पतिदेव. ते कोणी नाव ठेवायला नको महाराज. कसं आहे, आपली आपली माणसं, आपली गाडी चालवायला आपलं माणूस आणि सगळे आपले असले की मग टेन्शन राहत नाही. म्हणून त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. साऊंड सिस्टीम उत्तम आहेत, ऑपरेटिंग छान आहेत, दादांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. एकदा जोरदार त्यांच्याकरता टाळी वाजवा.
खूप गोड ऑपरेटिंग केली, मला पाहिजे तसं दिलं. म्हणजे कसं असतं, कधी कधी काय होतं माहिती का, तुमचा आणि आमचा वाद सुरुवातीला झाला की मी शेवटपर्यंत ताळमेळ नाही, म्हणून तुम्ही सांभाळून घेतलं, तुमचंही मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं गेली 2 तासापासून दादा आपण शूटिंग करतात. वारकरी हम हे म्हटलं तरी एकच आणि आम्ही म्हटलं तरी एकच, फक्त हिंदी आणि मराठी बस. आम्ही आमचे नागेश महाराजांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते. ताईंच्या मुलगा या ठिकाणी उपस्थित आहेत, श्यामदादा. वा किती गोड नाव आहे, श्यामदादा. तुमचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आमच्या वहिनी साहेबही या ठिकाणी आहेत, त्यांचंही मनापासून खूप छान जेवण केलं होतं त्यांनी तयार. पुरणपोळी, पुरणाचा स्वयंपाक केला होता. हां, कसं असतं माहिती का, जेवण चांगलंच पाहिजे, कारण पोटात भर तर तंगडीत जोर असं म्हणतात. पोटात भर असली की कीर्तन चांगलं होतं. म्हणून ताईसाहेब तुमचंही मनापासून ऋण व्यक्त करते, आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करते. खरं तर कार्यक्रम उशिरा सुरू झाला म्हणून उशिरा आटोपला, नाही तर मी वेळेला फार मात्र त्या ठिकाणी मर्यादा पाळणारी आहे. पण मग कसं आहे महाराज, आपली ड्युटी आपण पूर्ण केली पाहिजे. नको कोणी म्हणायला लवकर आटोपलं ताईनं, नको. आणि कसं आहे परत मग आटोपलं लवकर तर कधी कधी कपातही होते, मग ती नको व्हायला म्हणून ते पूर्ण केला असं आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. सर्वांनी वरती हात करायचे. निवृत्तीनाथांचं भजन आपण सर्वांनी गोड म्हणायचं आहे. सर्वांनी हात वरती करा, ज्यांना 2 हात आहे त्यांनी, मागे उभे असणारे सगळे. निवृत्ती राया, निवृत्ती राया, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आपुरी लेले पुरे वेडी बापुरे वैसे, करा क्षमा अपराध महाराज तुमचे. हा नाही विचारिला अधिकार मिळाला, करा क्षमा अपराध महाराज तुमचे. तुका म्हणत ज्ञानेश्वराला सर्वया वैसे, करा क्षमा अपराध महाराज तुमचे. ज्ञान दे तुकाराम, तुकाराम, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. आज